नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, MPSC कंबाईनची 24 मार्च 2019 म्हणजे आज आलेले जे प्रश्न ते आपण स्पष्टीकरणांसह भाग 1 मध्ये बघितले. आता उरलेले पुढील प्रश्न भाग 2 मध्ये लगेचच बघूया. मित्रांनो, प्रश्न पहा. जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला. घनाच्या पृष्ठावरील फक्त नेमक्या 2 कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूत छेदतात त्यांची संख्या निवडा. आता आपल्याला ही आकृती दिलेली आहे प्रश्नामध्ये आणि 2 कर्ण ज्या शिरोबिंदूत छेदतात म्हणजे हा एक कर्ण आणि हा एक कर्ण तो या शिरोबिंदूमध्ये छेदतो आणि या 2 कर्णाचा या शिरोबिंदूमध्ये छेदतो. म्हणजे आपल्याला इथे 2 शिरोबिंदू मिळालेले आहे आणि ज्या वेळेला आपण ह्या आकृतीची घडी घातली आणि एक घन तयार केला तर अजून याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या शिरोबिंदूंमध्ये कर्ण छेदतात का हे आपल्याला बघायचं आहे. तर इकडे पहा, मी ही अशी आकृती कागदावर करून घेतलेली आहे आणि आपल्याला हा एक शिरोबिंदू आणि हा एक शिरोबिंदू ऑलरेडी अगोदर मिळालेला आहे आणि जर मी तो घडी घातली तर आपल्याला अजून कोणते मिळतात लगेच बघूया. पहा मित्रांनो, मी हा घन तयार केला म्हणजेच हे सगळे भाग मी जोडून घेतले. आता आपल्याला तर पहा मित्रांनो, आपल्याला 1 आणि 2 इथे आपल्याला हा एक पॉइंट मिळाला होता म्हणजे शिरोबिंदू मिळाला होता. तो हा शिरोबिंदू आहे, हा मिळालेला आहे. नंतर 2 आणि 3 मध्ये मिळाला होता. हा 2 आणि हा 3 यांच्यामध्ये हा शिरोबिंदू आपल्याला मिळालेला आहे जोडलेला जे 2 आहेत. त्यानंतर अजून दुसरे कोणते आहेत 3 आणि 4 यामध्ये जोडलेला नाहीये. पुन्हा आपण जर असं बघितलं तर 4 आणि 5 म्हणजे 4 हा 5 आपल्याला इथे जोडला तर 4 आणि 5 मिळेल. म्हणजेच आपल्याला ती आकृती म्हणजेच हे घर आपल्याला याप्रमाणे मिळालं आणि हा इथे आपल्याला अजून एक तिसरा शिरोबिंदू मिळाला की ज्याचे 2 कर्ण एका बिंदूमध्ये मिळतात. आता हा 6 इथे 6 पहा, हा 6 आणि 4 6 आणि 4 हिच्यामध्ये हा एक शिरोबिंदू आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच ती आकृती आपल्याला अशी काढता येईल. पहा, इथे आपल्याला हा शिरोबिंदू मिळालेला आहे. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि चौथा. हा बॉक्स आहे तो 4ला मी अटॅच झाला. हा 5 6 आणि 6 आणि 4 इथे हा शिरोबिंदू मिळाला तो हा आहे याप्रमाणे. तर आपल्याला एकूण 1 2 3 4 म्हणजेच आपला तो पर्याय क्रमांक 2 हा मिळतो. म्हणून एकूण 4 बिंदू मिळाले आपल्याला. एकूण 4 शिरोबिंदू मिळतात. म्हणून पर्याय 2 बरोबर. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की या गणितासाठी इतका वेळ का दिला वगैरे, पण ज्यांना समजत नाही ते आपल्याला सगळ्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याला हे उदाहरण समजावून देणं गरजेचं होतं जेणेकरून पुढील परीक्षांमध्ये अशा प्रकारचे उदाहरणं आले तर त्याच्या लवकर लक्षात यावं. म्हणून हे मी एकदम सखोलमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते तर आपल्याला आकृतीवरून लगेचही असं निरीक्षण केलं तर लक्षात येतं. मित्रांनो, MPSC कंबाईन एक्झाम मध्ये प्रश्न क्रमांक 3चं पहिल्या भागामध्ये स्पष्टीकरण आपण बघितलं होतं. जे हे आकृतीवरून म्हणजेच आपल्याला आयताचे मापन दिले होते आणि त्यावरून आपल्याला वर्तुळाची त्रिज्या आपल्याला सेमीमध्ये काढायची होती. मी फक्त प्रश्नामध्ये दिलेल्या आकृतीवरून उत्तर समजवलं होतं पण बऱ्याच जणांना ते समजलं नाही आणि काहींचं उत्तर म्हणणं आलं की मॅडम उत्तर 16 येतं, 8 येतं, 24 येतं. परंतु ते तीनही उत्तर चुकीचे आहे. या प्रश्नाचं उत्तर 20 सेंटीमीटर हेच आहे. वर्तुळाची त्रिज्या ही 20 सेंटीमीटरच येते आणि ती कशी मी सखोल स्पष्टीकरण करत आहे. पहा मित्रांनो, आकृतीत कोपऱ्यातील आयताचे मापन 4 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळाची सेमीमध्ये त्रिज्या दर्शवणारा पर्याय निवडा. आता हा आपल्याला प्रश्नामधील आकृती दिली होती आणि हा आयत दिला होता आणि या आयताचे मापन दिले आहे 4 बाय 8 सेंटीमीटर दिलेले आहे. आता यानुसार मी आपल्याला वर्तुळाची त्रिज्या विचारली आहे त्यामुळे पहा मित्रांनो, मी ही आकृती काढलेली आहे, मोठी काढलेली आहे आणि हा आपल्याला ABED हा दिलेला आहे 4 बाय 8चा. यावरून आपल्याला असं म्हणता येईल हा आपल्याला आयत दिलेला आहे आणि या आयतावरून मी जर
आपल्याला हे आतलं वर्तुळ आहे आणि हा केंद्र ओ दिलेला आहे आणि ई ओ किंवा ओ ई ही त्रिज्या झाली वर्तुळाची आणि याचंच माप आपल्याला काढायचं आहे. मला माहित नाहीये सुरुवातीला म्हणून मी त्रिज्या म्हणून आर मानू असं दिलाय. वर्तुळाची त्रिज्या बरोबर आर मानू. त्याचनुसार ओ जी ही पण त्रिज्या होते आणि ओ सी ही पण त्रिज्या होते. त्याचप्रमाणे जेवढं ओ जी हे अंतर आहे तेवढंच अंतर एसी इतकं दिलेलं आहे म्हणून एसी ही पण त्रिज्या होईल आणि ओसी जितकं अंतर दिलेलं आहे जे मापन होतं म्हणजे ही ती जी त्रिज्या आहे तितकंच अंतर आपल्याला एजी मध्ये पण तितकंच अंतर मिळेल. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल वर्तुळात ओ ई, ओ जी, ओ सी, एसी आणि एजी या त्रिज्या आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि 5 या त्रिज्या आहेत. आता आपल्याला हा त्रिकोण दिलेला आहे आणि तो राईट अँगल आहे म्हणजेच 90 अंशाचा काटकोन असल्यामुळे आपल्याला पायथागोरसनुसार आर ची किंमत ही जर मी जोडलं तर ही आपल्याला आर काढायची आहे. तर आर बरोबर पायथागोरसनुसार त्याचबरोबर आपल्याला पहा ए बी अंतर 8 सेंटीमीटर दिलाय म्हणून एसी अंतर आपल्याला ही पूर्ण त्रिज्या असल्यामुळे म्हणजेच एवढं अंतर आर असल्यामुळे आर वजा 8 केलं तर आपल्याला बीसी अंतर मिळतं. म्हणून इकडे पहा असं ए बी बरोबर 8 सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणून लेंथ बीसी बरोबर आर वजा 8 येईल. त्याचप्रमाणे एडी अंतर आपल्याला लेंथ एडी बरोबर 4 सेंटीमीटर दिलेला आहे प्रश्नामध्ये. तर एजी म्हणून लेंथ एजी बरोबर आर वजा 4 येईल. आता आपल्याला आर चा वर्ग बरोबर आर वजा 4 चा वर्ग अधिक म्हणजेच आपल्याला एक बाजू ही बाजू एफ के ही बाजू घेतली तर आर वजा 4 चा वर्ग अधिक आर वजा 8 चा वर्ग म्हणजेच हा वर्ग जर केला तर आपल्याला त्रिज्या मिळते. आरचं अंतर मिळेल आणि हे जर सोडवलं तर म्हणजे कंस जर सोडवला तर आरचा वर्ग वजा 8R अधिक 16 अधिक दुसरा कंस सोडवून आरचा वर्ग वजा 16R अधिक 8 64 म्हणजे हे 64 होतात. तर इथे आपल्याला हा आर वर्ग अधिक हा आर वर्ग 2R होतो वजा 24R अधिक 80 म्हणजेच हा आर इकडे गेल्यानंतर तो वजा 2R मधून 1R गेल्यावर आपल्याला आर वर्ग शिल्लक राहतो. म्हणजेच आपल्याला समीकरण मिळतं आर वर्ग वजा 24R अधिक 80 हे समीकरण मिळतं. याचे अवयव जर पाडले तर आपण 20 चोक 80 होतात आणि 20 अधिक 4 बरोबर 24 मिळतात. म्हणून आरचा वर्ग वजा 20R वजा 4R अधिक 80 याच्यातून आपण कॉमन फॅक्टर जर काढला तर आर बाहेर निघतो म्हणून शिल्लक राहतो. याच्यातून आर शिल्लक राहील आर वजा 20 वजा यामधून आपल्याला 4 बाहेर काढता येईल 4 ब्रॅकेटमध्ये आर वजा 20 आणि हे सोडवलं तर आर वजा 20 गुणिले आर वजा 4 बरोबर 0 म्हणून आपल्याला आर ची व्हॅल्यू मिळते 20 आणि दुसऱ्या याच्यात आर ची व्हॅल्यू मिळते 4. परंतु इथपर्यंतच अंतर आपल्याला आर वजा 4 असल्यामुळे आर म्हणजेच त्रिज्या ही मोठी येणार म्हणजेच ही आर वजा 4 हा पर्याय होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला त्रिज्या बरोबर 20 सेंटीमीटर म्हणता येईल आणि तो पर्याय आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय 1 बरोबर. याप्रमाणे हे उदाहरण होतं मित्रांनो. बघा आता तरी तुम्हाला समजलंय का? जर समजलं नसेल तर स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. मित्रांनो एक्स या बाटलीमध्ये 1 लिटर म्हणजेच 1000 ml लिंबू रस आहे. वाय आणि झेड या 2 बाटल्यांमध्ये एक्स मधील रस टाकला पण एक्सची धारकता ही वाय पेक्षा दुप्पट आहे म्हणजेच वायची निम्मे दिलेली आहे आपल्याला. म्हणून वायची
धारकता बरोबर एक्सच्या निम्मे आणि एक्सची आपल्याला 1 लिटर दिली आहे म्हणून y बरोबर 1000 भागिले 2 बरोबर 500 मिली इतकी मिळाली आहे. y या बाटलीच्या इतकी धारकता रसाने भरली आहे. म्हणून y मधील रस बरोबर 500 गुणिले 1/5 कारण बाटलीत आपल्याला 1/5 दिलेला आहे म्हणजेच आपल्याला याचं उत्तर मिळतं 100 मिली. आता आपल्याला y ची धारकता मिळाली आहे 100. यावरून आपल्याला z ची करायची आहे पण आपल्याला x मध्ये 0.6 लिटर म्हणजेच 600 मिली रस शिल्लक राहिला. म्हणजेच 1000 वजा 600 बरोबर 400 रस 400 ml रस हा y व z मध्ये असेल. आता आपल्याला त्यातील y ची धारकता रसाची y ची धारकता बरोबर 100 ml मिळालेली आहे म्हणून z ची धारकता ही निम्मी आहे. निम्मी 300 म्हणजेच 400 वजा 100 केले तर ते आपल्याला 300 मिली मिळतात. म्हणून पूर्ण धारकता जर करायची असेल z ची धारकता बरोबर 300 गुणिले 2 बरोबर 600 मिली मिळाले. आणि 600 मिली पर्यायामध्ये आपल्याला 600 मिली दिलेलं नाहीये पण 600 मिली बरोबर 0.6 लिटर आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला मिळालेला आहे 4था. म्हणून आपल्याला म्हणता येईल पर्याय 4 बरोबर. याप्रमाणे पुढील प्रश्न लगेचच. पुढील प्रश्न पहा. एका राज्याचा शिक्षण विभाग 14 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांना गीतेचे पाठांतर करून शाळेच्या प्रार्थनागृहात दर दिवशी तज्ज्ञांच्या पर्यवेक्षणाखाली ती तोंडपाठ म्हणून दाखवून न्याहारी पत्रक मिळवण्यास उत्तेजन देत आहे. तरुण व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवन तत्वज्ञानासंबंधाने त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने ही योजना रचली आहे. या योजनेत भाग घेऊन आणि गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील. या युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा एक पर्याय निवडा. आता त्यांनी पर्याय दिलेला आहे. तरुण व्यक्ती मुळातच गीतेच्या तत्वज्ञानाबाबत जागरूक आहे. भारतीय तत्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्ही गीता तोंडपाठ म्हणावी. तुम्हाला तोंडपाठ म्हणावी लागत नाही. जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे. आणि 4था पर्याय दिलेला आहे त्यांनी. पाठांतरासाठी काही शिकणे म्हणजेच तुम्ही स्वतः सर्जनशील आहात असे नाही. यामध्ये अगदी त्रुटी चांगल्या प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 2 नुसार सांगता येईल. भारतीय तत्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्ही गीता तोंडपाठ म्हणावी. तुम्हाला तोंडपाठ म्हणावी लागत नाही. कारण भारतीय जीवनाचे तत्वज्ञान व गीता पाठांतर याचा काहीही संबंध नाही. कारण गीता पाठांतराचा व तत्वज्ञानाशी परस्पर संबंध नाही.
याचाच अर्थ गीतेत भारतीय तत्त्वज्ञानाचा काहीच भाग नाही असे नाही, परंतु उमजण्यासाठी पाठांतराची नाही तर गीतेच्या आकलनाची आवश्यकता आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर येईल. भारतीय तत्त्वज्ञानाच्या आकलनाशी तुम्हाला गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही. पहा मित्रांनो, प्रश्न असा आहे, जेव्हा गुलाबी एक्स आहे पांढरा वाय आहे, जेव्हा गुलाबी एक्स नाही पिवळा झेड आहे, परंतु पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही. जर सर्व माहिती सत्य असेल तर सत्य विधान निवडा. विधान पहिलं एक दिलाय, पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे, पांढरा वाय नसताना पिवळा झेड नाही, पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही, आणि चौथा पर्याय दिलेला आहे, पांढरा वाय असताना गुलाबी एक्स नाही. आता इकडे सर्वात अगोदर आपल्याला दिलाय गुलाबी एक्स आहे, म्हणजेच गुलाबी बरोबर एक्स असताना पांढरा वाय आहे, म्हणून पांढरा बरोबर वाय. नंतर गुलाबी एक्स नाही पिवळा झेड आहे, म्हणून गुलाबी हा एक्स नाही म्हणजे नॉट इज इक्वल टू, तेव्हा पिवळा बरोबर झेड कलर आहे, आणि पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही, म्हणजेच पांढरा बरोबर वाय असणार नाही म्हणजे इज नॉट इक्वल टू. याप्रमाणे आपल्याला म्हणता येईल. तर सत्य विधान निवडा. म्हणून आपल्याला पर्याय 1, 2, 4 चुकीचे आहे. पहा 1, 2 आणि 4 हे चुकीचे आहे, कारण एक पिवळा झेड असताना गुलाबी एक्स नाही, एक्स आहे पण इथे दिलेला नाहीये, पिवळा आणि एक्स याच्याबरोबर इज नॉट इक्वल टू आलं म्हणजे हे विधान आपलं चुकीचं आहे. पांढरा वाय नसताना पिवळा झेड नाही, पण इथे पिवळा झेड आहे, म्हणून हे विधान सुद्धा चुकीचं आलं. आणि नंतर चौथं विधान दिलेलं आहे, पांढरा वाय असताना गुलाबी एक्स नाही. आता पांढरा वाय असताना गुलाबी एक्स नाही, पण इथे आपल्याला गुलाबी बरोबर एक्स दिलेला आहे, म्हणजेच हे पर्याय आपल्याला तीनही चुकीचे आहेत आणि उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 3 बरोबर. पर्याय 3 बरोबर. चला पुढील प्रश्न लगेचच. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, PQRSTU आणि V हे 7 प्राध्यापक आहेत. प्रत्येक जण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र व भूगोल यापैकी परंतु वेगवेगळी विषय शिकवतात. तथापि याच क्रमाने शिकवतील असे नाही. प्रत्येक जण सोमवार ते रविवारपर्यंत एक दिवशी शिकवतात, परंतु याच क्रमाने शिकवतात असे नाही. R हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी Q हा गणित शिकवतो. V हा रविवारी शिकवतो, परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवत नाही. U हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी S हा अर्थशास्त्र शिकवतो. P हा मंगळवारी भूगोल शिकवतो. T हा इंग्रजी शिकवत नाही. तर T हा कोणता विषय शिकवतो? आता यामध्ये पहा मित्रांनो, R हा जीवशास्त्र शिकवतो, Q हा गणित शिकवतो, S हा अर्थशास्त्र शिकवतो, P भूगोल शिकवतो, V भौतिकशास्त्र शिकवतो कारण तो रसायन आणि इंग्रजी विषय शिकवत नाही. T रसायन शिकवतो कारण तो इंग्रजी शिकवत नाही, आणि U हा इंग्रजी शिकवतो. म्हणजेच आपल्याला यावरून पर्याय 1 हा बरोबर उत्तराचा पर्याय येईल, म्हणजेच R हा केमिस्ट्री शिकवतो.